तर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। त्यानंतर आता गिरीश महाजन यांनीही यावर भाष्य केलंय। जयंत पाटील हे त्यांच्या पक्षात फार खुश आहेत असं मला वाटत नाही, तर कालांतराने बघू त्यांच्यात काय बदल होतो असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलंय। तर दुसरीकडे माझ्या संपर्कात ते नेहमी असतात, मात्र याबद्दल त्यांच्याशी कधी बोलणं झालं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान परिवार विरुद्ध कार्यकर्ते असा संघर्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू असल्याचंही खोचक विधान त्यांनी केलंय। त्यामुळे आता गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांवर बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावलाय। जयंत पाटील सुद्धा त्या पक्षामध्ये मला वाटतं की फार खुश आहेत असं मला वाटत नाही। कालांतराने बघू आपण काय काय होतं, काय बदल होतो, काय नाही त्याची मला कल्पना नाही। मी काही सांगू शकत नाही, कारण माझ्या संपर्कात ते नेहमी असतात, आम्ही नेहमी भेटतो, पण या बाबतीमध्ये माझं त्यांचं कधी बोलणं झालं नाही। पण निश्चित तिथे सुद्धा कोल्ड वॉर आहेच। मी सांगितलं परिवार विरुद्ध कार्यकर्ते पदाधिकारी असा संघर्ष उबाठामध्ये आहे, शरद पवारच्या गटामध्ये त्या ठिकाणी आहे। मी कुठे काय खडाजंगी केली? त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला, त्यांनी अभ्यासच केला, त्यांनी मान्य केलं की म्हातारपणामुळे माझी बुद्धी थोडी कमजोर झालेली आहे, मला वेळ लागला असं त्यांनी काहीतरी म्हटलं। पण मला मी तसं म्हणणार नाही, ते ज्येष्ठ नेते आहेत, मोठे आहेत, पण त्यांना स्मृतिभंग झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं तसा काही प्रकार असेल, पण त्यांनी जो प्रश्न विचारला तो चुकीचाच होता।